नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आजचा हा व्हिडिओ पशुपालन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आज आपण महाडीबीटी अंतर्गत कुट्टी मशीन योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज केल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असते, अनुदान कधी मिळते, अर्जात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त शेतकरी कोणत्या कारणामुळे या योजनेपासून वंचित राहतात, या सर्व गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल आहे। या पोर्टलच्या माध्यमातून विविध कृषी अवजारे आणि योजनांसाठी अर्ज स्वीकारले जातात। कुट्टी मशीनचा पर्याय उपलब्ध असल्यास त्यासाठी अर्ज याच पोर्टलवरून करावा लागतो। अनेक शेतकरी चुकीच्या वेबसाईटवर अर्ज करण्याचा प्रयत्न करतात किंवा एजंटच्या सांगण्यावरून पैसे भरतात। अशा गोष्टींपासून दूर राहा। अर्ज नेहमी अधिकृत महाडीबीटी पोर्टलवरूनच करा। जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल। त्यानंतर तुमचे प्रोफाइल पूर्ण भरावे लागेल। नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते, जमीन आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरावी। एक छोटी चूक देखील पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते। त्यामुळे अर्ज करताना घाई करू नका। अर्ज भरताना आधार कार्ड, 712-8, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा। सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचता येतील अशा स्वरूपात अपलोड करा। धूसर किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो। अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की अर्ज केल्यानंतर लगेच अनुदान मिळते का? याचे उत्तर नाही। अर्ज केल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार सोडत प्रक्रिया, पात्रता तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते। त्यामुळे अर्ज केल्यानंतर नियमितपणे महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासत राहणे आवश्यक आहे। अनेक वेळा शेतकरी अर्ज करून विसरून जातात। त्यानंतर महाडीबीटीकडून कागदपत्रे अपलोड करण्याचा किंवा इतर माहिती देण्याचा संदेश येतो। पण वेळेत प्रतिसाद दिला नाही तर लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे नोंदणी केलेला मोबाईल नंबर कायम सुरू ठेवा। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी। शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्यानुसारच मशीन खरेदी करावी। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवरील अधिकृत सूचना वाचा। कारण योजनेच्या अटी आणि प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकतात। काही शेतकरी दुसऱ्याच्या नावावर अर्ज करतात, चुकीची बँक माहिती भरतात किंवा आधार आणि बँक खाते लिंक नसते। त्यामुळे देखील अर्जात अडचणी येऊ शकतात। अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्या। महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर अर्ज क्रमांक जतन करून ठेवा। भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तो उपयोगी पडतो। तसेच अर्जाची पावती डाउनलोड करून मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा। जर तुमची निवड झाली तर पुढील टप्प्यात आवश्यक कागदपत्रे आणि सूचना पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जातात। त्या सूचनांचे पालन करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। सध्या सोशल मीडियावर अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत। काही ठिकाणी 100% अनुदान, काही ठिकाणी सर्वांना मशीन मिळणार किंवा अर्ज केल्याबरोबर पैसे मिळणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत। अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका। फक्त अधिकृत शासन निर्णय आणि महाडीबीटी पोर्टलवरील माहितीवरच विश्वास ठेवा।
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर जवळच्या सीएससी सेंटर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयातून मार्गदर्शन घ्या. कोणालाही जास्त पैसे देऊन अर्ज करू नका, कारण अर्ज प्रक्रिया अधिकृत पद्धतीनेच करणे आवश्यक असते. आता एक महत्त्वाची सूचना. अनेक शेतकरी अर्ज भरताना मोबाईल नंबर बदलतात किंवा बँक खाते बदलतात. असे करू नका. अर्जामध्ये दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रे यामध्ये तफावत असल्यास अडचण निर्माण होऊ शकते. योजनेसाठी अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा आणि शासनाकडून मिळणाऱ्या प्रत्येक सूचनेचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रक्रिया अधिक सोपी होईल. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती शासनाच्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार देण्यात आली आहे. योजनेच्या अटी, पात्रता आणि प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे अंतिम अर्ज करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन नवीन सूचना नक्की तपासा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच शेती, पशुपालन, महाडीबीटी योजना आणि शासनाच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.